म्हणून माणसाला किती जरी दुःख झालं तर ते देवाला सांग जावं, आणि सुख झालं तरी ते देवाला सांग जावं. देवा सांगू सुख दुःख, आणि देव निवारील भूक. म्हणून आपलं दुःख जर तुम्ही या समाजासमोर जर मांडलं तर या समाजातले 100% लोकांपैकी 80% लोक तुमच्या झालेल्या दुःखावर मीठ चोळतात. मीठ काय? हा, नुसतं मीठ नाही, चांगलं नीट चोळतात. कार्यक्रम झाला पाहिजे त्याचा, आहे का नाही? किती टक्के? 80%. किती टक्के शिल्लक राहिलेत आता? 20%. त्याच्यातले 10 सांगू का? त्याच्यातले 10 सुद्धा असे आहेत की त्यांच्याकडे तर तुम्ही तुमची भावना घेऊन गेलात, रामभाऊ मला 10,000 रुपये पाहिजेत. हे 10% लोक बाबा खिशात हात घालतात, पण बाहेर काढला तो मोकळाच निघतो. म्हणजे देण्याची इच्छा आहे पण जवळ द्यायला काही नाही. गेले 10. किती राहिले? 10. त्याच्यातले 5% असे आहेत की त्या 5% समाजाला जर तुम्ही म्हणले मला 10,000 रुपये द्या, तर हा 5% समाज म्हणतो काय मूर्ख माणूस आहे रे तू फक्त 15 मिनिटं अगोदर आला असताना. तुम्हाला कळतं ना मी काय बोलतोय? तर मी तुला पैसे आत्ता दिले म्हणला मी गुलाबजी झाला, नाही तर तुलाच दिले असते. द्यायचे नाही म्हणून सांग ना. असे काही पाहायला मिळतात. आता किती टक्के राहिले? त्याच्यातले 2.5 सांगू का? त्याच्यातले बी 2.5 असे असतात, त्यांच्याजवळ जर तुम्ही गेले तर ते म्हणतात रामभाऊ तू हो पुढं, मी आलोच. पुन्हा काय याचं आलो? पुन्हा नाही येणे, पुन्हा येणंही नाही जाणंही नाही. आता किती टक्के शिल्लक राहिलेत? नाना 100% लोकांमध्ये फक्त 2.5% लोक आपले आहेत. आणि त्या 2.5% लोकांपुढं तुकोबाराय म्हणले तुम्ही मोकळं करा मन तुमचं. ज्ञानोबाराय म्हणले तुम्ही ह्यांना जवळचं माना. आपल्या जवळचं जर कोण असेल तर 2.5%, या 2.5% बसतात. एक आहे देव आणि दुसरे संत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणले ह्या सोयऱ्यापाशी तुमचं मन मोकळं करू नका म्हणले, तुमचं या सोयऱ्यापाशी मन मोकळं करा. कोणत्या? ज्ञानोबाराय म्हणले प्राणाचे सोयरे भेटे, जीवी भूतली संकटे, तेथ निवेदिता न वाटे, संकोच काही. प्राणाचा सोयरा बघा, त्याच्या समोर तुमचं दुःख व्यक्त करा. मग प्राणाचा सोयरा कोण आहे? तर देव सोयरा, देव सोयरा आणि देव सोयरा दिनाचा. याच्या समोर जर तुमचं हृदय मोकळं केलं, हृदय जर हलकं केलं, तर तुम्हाला त्याच्यातून काहीतरी मिळणार आहे. बघा, तुमचं हृदय जर मोकळं करायचं असेल तर भगवंता पुढे जा, किती दुःख असू द्या, आणि एक 5-10 मिनिटं त्याच्या समोर, त्या मूर्ती समोर बसा आणि पापणी न लवू देता त्याच्याकडे फक्त एकटक पहा. तुमच्या डोळ्यातलं गरम पाणी एकदा का घळघळ घळघळ निघून गेलं ना, की तुम्ही किती जरी डिप्रेशन मध्ये गेलेले असाल तरी सुद्धा तुमचं माइंड, तुमचा ब्रेन काय होतोय? शांत होतो. पण तुम्हाला 5-6 मिनिटं शांतीमध्ये तिथं एकटक बघावं लागेल. तुम्ही जरी आत्महत्याचा प्रयत्न केला तर या 5 मिनिटांमध्ये तुमचे विचार बदलल्याशिवाय राहणार नाही. मी या व्यासपीठावरून बोलतो. फक्त एवढंच करा, अंतःकरण त्याला सर्वस्व समर्पण करा, आणि एकच विचारधारा तुमच्या अंतःकरणामध्ये जर ठेवली तर 100% तुमचं दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. तशा या गवळणीनं त्याच्यावर सर्व भार टाकला, आणि देवा आता आमचं या जगामध्ये कुणी नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पायावे गळे, नका करू दुरी मज पायावे